नमस्कार मित्रांनो, तर आज आपण प्रकरण पुरवठा विश्लेषण यामधील काही महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत। त्यातील महत्त्वाच्या संकल्पना म्हणजे एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा, त्याचबरोबर पुरवठा पत्रक, वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक, त्याचबरोबर साठा आणि पुरवठा यातील फरक आणि वैयक्तिक पुरवठा व बाजार पुरवठा यातील फरक देखील आपण अभ्यासणार। तर आपलं हे जे नवीन प्रकरण आहे पुरवठा विश्लेषण, यामध्ये आपण पुरवठ्याचा अभ्यास करणार आहोत। या पुरवठ्याचा अभ्यास करण्या अगोदर तुम्ही मागणी विश्लेषण हे जर चांगल्या पद्धतीने अभ्यासलं नसेल तर एकदा मागणीचा चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करून घ्या, ते समजून घ्या। कारण की मागणी जर तुम्हाला समजली, मागणीचं विश्लेषण तुम्हाला सगळं प्रकरण जर समजलं असेल तर पुरवठा विश्लेषण अतिशय सोपं आहे। फक्त तिथे किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध होता असं आपण पाहिलं। मागच्या प्रकरणामध्ये किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे किंवा होता असं पाहिलं। इथे किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये समस्वरूपाचा संबंध असतो, म्हणजे तिथे आपण मागणीचा अभ्यास केला, इथे पुरवठ्याचा करणार आहोत। तिथे व्यस्त स्वरूपाचा संबंध होता, इथे समस्वरूपाचा संबंध आहे। म्हणजे अशा पद्धतीने तिथे आपण मागणीचा अभ्यास केला, इथे पुरवठ्याचा अभ्यास करायचा आहे। म्हणून तुम्ही मागणी विश्लेषण हे प्रकरण चांगल्या पद्धतीने समजून घ्या। ते जर तुम्हाला समजलं असेल तर इथे तुम्हाला काही त्रास जाणार नाही, कारण की तिथे आपण मागणीचा अभ्यास केला, इथं पुरवठ्याचा, तिथे व्यस्त संबंध होता, इथे समसंबंध आहे। तो तुम्हाला समजला असेल तर हे एकदम इझिली तुम्हाला समजणार आहे। तर ठीक आहे, चालू करू आपण। तर या पुरवठा विश्लेषण या प्रकरणामध्ये आपल्याला महत्त्वाच्या काही संकल्पना आहे, जसं की पुरवठा विश्लेषण। पुरवठा म्हणजे काय? पुरवठा कशातून होतो? तर पुरवठा हा उत्पादनातून होतो। पुरवठा कशातून होतो? पुरवठा हा उत्पादनातून होतो, किंवा दुसऱ्या शब्दात पुरवठा हा साठ्यातून होतो आणि साठा हा उत्पादनातून होतो। म्हणजेच दुसऱ्या शब्दात आपल्याला असं म्हणावं लागेल की पुरवठ्याचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला उत्पादनाचा अभ्यास करावा लागेल। मग सगळ्यात पहिला प्रश्न आहे की उत्पादन म्हणजे काय? उत्पादन कशाला म्हणतात? तर उत्पादनाचा जर आपण अर्थ पाहिला तर उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती होय। म्हणजे उत्पादक वस्तूचं उत्पादन करतात तेव्हा उत्पादक घटकांना कामावर लावले जाते। म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचं कार्य पार पाडलं जाते त्यावेळेस उत्पादक घटकांद्वारे ते कार्य पार पाडले जाते। म्हणून उत्पादन म्हणजे काय किंवा एकूण उत्पादन म्हणजे काय हे समजणे अतिशय महत्त्वाचं आहे। तर आता आपण पाहू एकूण उत्पादन। एकूण उत्पादन म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेत ज्या काही किंवा जे काही उत्पादनाचे घटक आहेत त्या सर्व घटकां मिळून जे काही वस्तूचं उत्पादन होते, वस्तूची जी काही निर्मिती होते त्याला उत्पादन असं म्हणतात। अर्थव्यवस्थेत उत्पादक घटकाच्या सहाय्याने जी काही एकूण नगसंख्येची निर्मिती होते त्याला एकूण उत्पादन असं म्हणतात। म्हणजे अर्थव्यवस्थेत भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या चार घटकामार्फत ज्या काही वस्तूचं उत्पादन होते किंवा वस्तूची निर्मिती होते त्या सर्व नगसंख्येची बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय। एकूण उत्पादन म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेत उत्पादक घटकाच्या सहाय्याने एकूण नगसंख्येची जी निर्मिती होते किंवा उत्पादन होते त्याला एकूण उत्पादन असं म्हणतात। त्यानंतर आहे आपली दुसरी संकल्पना, ती म्हणजे साठा। आता उत्पादन म्हणजे काय हे आपल्याला समजलं। अर्थव्यवस्थेत उत्पादक घटकाच्या सहाय्याने एकूण नगसंख्येची जी निर्मिती होते, एकूण नगसंख्येचं जे उत्पादन होते त्याला एकूण उत्पादन असं म्हणतात। त्यानंतर दुसरी संकल्पना आहे आपली साठा। साठा म्हणजे काय? तर उत्पादक किंवा विक्रेत्याजवळ
विक्रीसाठी उपलब्ध असलेली नगसंख्या म्हणजे साठा होय। साठा म्हणजे काय, तर उत्पादक किंवा विक्रेता याच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली नगसंख्या म्हणजे साठा होय। म्हणजे सांगायचं तात्पर्य हे, जर एखाद्या शेतकऱ्याने 2 क्विंटल गव्हाचं जर उत्पादन घेतलं, एखाद्या विक्रेत्याने किंवा शेतकऱ्याने 2 क्विंटल जर गव्हाचं उत्पादन घेतलं, तर 2 क्विंटल गहू हे काय झाला, हा साठा झाला। हा जो साठा आहे हा विक्रीसाठी उपलब्ध असलेली नगसंख्या असतो, संभाव्य पुरवठा असतो। साठा म्हणजे काय, विक्रीसाठी उपलब्ध असलेली संभाव्य नगसंख्या, म्हणजे संभाव्य पुरवठा देखील असतो। आता समजा साठा हा म्हणजे एखाद्या उत्पादकाने किंवा शेतकऱ्याने 2 क्विंटल गव्हाचं जर उत्पादन घेतलं असेल, तर हा त्याचा काय झाला, हा त्याचा साठा। परंतु या साठ्यामधून विशिष्ट वेळी आणि विशिष्ट किमतीला, समजा 30 रुपये किलो भावाला जर विक्रेता किंवा उत्पादक 1 क्विंटल गव्हाचा जर 1 क्विंटल गहू जर विकावयास तयार असेल, तर 1 क्विंटल गहू हा काय झाला, हा पुरवठा झाला। पहा, हा साठा आणि हा पुरवठा। पहा, साठा म्हणजे काय, तर साठा म्हणजे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय। आणि पुरवठा म्हणजे काय, तर विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेता विक्रीसाठी उपलब्ध असलेली नगसंख्या किंवा विक्रीसाठी तयार असलेली नगसंख्या, म्हणजे विक्रेता आपल्या वस्तूचे किती नग विकावयास तयार असतो ती नगसंख्या। पुन्हा एकदा पहा, पुरवठा म्हणजे काय, तर विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेता विकावयास तयार असतो ती नगसंख्या म्हणजे पुरवठा होय। आता 30 रुपये भावाला विक्रेता जर 1 क्विंटल गहू विकावयास तयार असेल, तर 1 क्विंटल गहू हा पुरवठा झाला। आणि इथे साठा किती आहे, 2 क्विंटल साठा आहे। तर हे नेहमी लक्षात ठेवा की पुरवठा हा नेहमी किंमत, वेळ, विशिष्ट वेळ हे लक्षात ठेवा। वेळ म्हणजे इथे विशिष्ट वेळ म्हणजे सकाळचे 10 वाजता दुपारचे 12 वाजता असं नाही, तर इथे वेळ ही विशिष्ट कालावधीशी संबंधित आहे हे लक्षात घ्या। 1 दिवस, 2 दिवस, हप्ता, आठवडा, महिना, वर्ष या संदर्भात। तर ही विशिष्ट वेळ म्हणजे 10, 11, 12 असे वाजता नव्हे, तर विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला किती नगसंख्या विकावयास तयार असतो विक्रेता हे लक्षात ठेवा नेहमी। म्हणजे वेळ, किंमत आणि नगसंख्या। ज्या पद्धतीने आपण मागणीच्या संकल्पनेमध्ये पाहिलं होतं की मागणी ही नेहमी किंमत आणि वेळ याचा संदर्भ देऊन नेहमी मागणी सांगितली जाते। म्हणजे साखरेची 10 किलोची मागणी आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होईल, असं मी तुम्हाला सांगितलं होतं। एका महिन्यासाठी 30 रुपये किलोला 30 रुपये किमतीला 10 किलो साखरेची मागणी आहे असं म्हटलं तरच बरोबर ठरते। त्याच पद्धतीने पुरवठ्याचं देखील आहे, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला किती नगसंख्या विकावयास तयार असतो। म्हणजे अशा पद्धतीने पुरवठ्याचा संदर्भ देखील वेळ आणि किमतीशी आहे। वेळ आणि किंमत दिल्याशिवाय वेळ, किंमत आणि नगसंख्या महत्त्वाची आहे। म्हणजे 1 क्विंटल गव्हाचा पुरवठा केला जातो असं जर आपण म्हटलं तर ते पूर्णतः चुकीचं आहे। मग पुरवठा हा विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला, म्हणजे एका दिवसासाठी किंवा एका हप्त्यासाठी 30 रुपये किलो किमतीला 1 क्विंटल गव्हाचा पुरवठा केला जातो असं जर म्हटलं तर ते बरोबर होईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला पुरवठा ही संकल्पना समजली असेल। आता पुन्हा एकदा आपण पाहू, एकूण उत्पादन म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादक घटकाच्या सहाय्याने वस्तूचं जे एकंदर उत्पादन केलं जाते किंवा वस्तूची एकूण
निर्मिती जी केली जाते ती नगसंख्या, एकूण नगसंख्या म्हणजे उत्पादन होय. साठा म्हणजे काय, तर साठा म्हणजे विक्रीसाठी उपलब्ध असलेली नगसंख्या. साठा म्हणजे काय, विक्रीसाठी उपलब्ध असलेली नगसंख्या म्हणजे साठा होय. आणि पुरवठा म्हणजे काय, तर विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेता किती नग विकावयास तयार असतो ती नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. म्हणजे इथे 2 क्विंटल गव्हाचा साठा आहे, विक्रीसाठी उपलब्ध असलेली नगसंख्या 2 क्विंटल आहे, म्हणून 2 क्विंटल गव्हाचा इथे साठा आहे. त्यापैकी 30 रुपये किमतीला ही प्राइस आहे. 30 रुपये काय आहे, प्राइस आहे. 30 रुपये किमतीला जर 1 क्विंटल गहू विकावयास विक्रेता तयार असेल तर 1 क्विंटल गहू हा काय झाला, पुरवठा झाला. म्हणजे अशा पद्धतीने विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेता आपल्या वस्तूचे किती नग विकावयास तयार असतो ती नगसंख्या म्हणजे काय होय, पुरवठा होय. आता आपण पाहू साठा आणि पुरवठा यातील फरक. आपल्याला 2 मार्कासाठी कधी कधी साठा आणि पुरवठा यातील फरक विचारला जातो. साठा म्हणजे काय, पहा फरक जेव्हा विचारला जातो त्यावेळेस फक्त 2 पॉइंट लिहायचे आपल्याला. पहिला फरक म्हणजे अर्थ आणि दुसरा फरक म्हणजे कोणताही एखादा फरकाचा मुद्दा. तर साठा म्हणजे काय, तर विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. पुरवठा म्हणजे काय, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेता आपल्या वस्तूचे किती नग विकावयास तयार असतो ती नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. आता दुसरा एक फरक लिहायचा आहे. तर साठा हा संभाव्य पुरवठा असतो आणि साठा हा नेहमी पुरवठ्यापेक्षा जास्त असतो, हे लक्षात ठेवा. साठा नेहमी पुरवठ्यापेक्षा जास्त असतो हे लक्षात ठेवा आणि पुरवठा हा नेहमी साठ्यापेक्षा कमी असतो. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी साठा आणि पुरवठा हा समान असतो. म्हणजे ज्यावेळेस ज्या काही टिकाऊ वस्तू आहे या टिकाऊ वस्तूचा साठा हा जास्त असतो, पुरवठा हा कमी असतो. परंतु ज्या काही शीघ्रनाशी वस्तू आहेत किंवा ज्या काही नाशवंत वस्तू आहेत ज्या लवकर खराब होतात अशा वस्तूचा साठा आणि पुरवठा हा कसा असतो, हा समान असू शकतो. म्हणजे दुसऱ्या फरकाचा मुद्दा काय, तर साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमी जास्त असतो, पुरवठा साठ्यापेक्षा कधीच जास्त नसतो. तो कधी कधी पुरवठा हा साठ्या एवढा असू शकतो. म्हणजे साठा नेहमी जास्त असतो, पुरवठा नेहमी साठ्यापेक्षा कमी असतो किंवा कधी कधी तो साठ्या एवढा राहू शकतो. त्यानंतर पुन्हा एक फरक आपल्याला लिहिता येईल, तो म्हणजे साठा आणि किंमत विरुद्ध दिशेने बदलतात. साठा आणि किंमत यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो किंवा विरुद्ध दिशेने बदलतात. म्हणजे किंमत जर वाढली तर साठा कमी होतो, परंतु किंमत आणि पुरवठा एकाच दिशेने बदलतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे किंमत जर वाढली तर साठा कमी होतो. समजा आता आपण उदाहरण घेतलं होतं 30 रुपये किलो, जर 40 रुपये भाव झाला तर काय होईल, साठा कमी होईल. कारण की या भागापैकी या साठ्यातील काही भाग इकडे विक्रीसाठी आणला जाईल म्हणून तो पुरवठा होईल, म्हणजे तो काय होईल, कमी होईल. म्हणजे किंमत वाढल्यास साठा कमी होतो आणि किंमत जर वाढली तर पुरवठा वाढतो, हे लक्षात घ्या. म्हणजे किंमत आणि साठा यामध्ये व्यस्त स्वरूपाचा किंवा विरुद्ध स्वरूपाचा संबंध असतो आणि किंमत आणि पुरवठा हे एकाच दिशेने बदलतात, त्यांच्यामध्ये समस्वरूपाचा संबंध असतो. तर ठीक आहे, इथे तुम्हाला एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा समजलं असेल. यानंतर आपण पाहू पुरवठा पत्रक. पुरवठा पत्रक म्हणजे काय, वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक हे पाहणार आहोत आपण. आता पहिले पाहू आपण पुरवठा पत्रक. पुरवठा पत्रक म्हणजे काय, पुरवठा पत्रक कशाला म्हणतात, तर किंमत आणि पुरवठा यातील कार्यात्मक संबंध दर्शविणाऱ्या पत्रकाला पुरवठा पत्रक असं म्हणतात. म्हणजे विशिष्ट कालावधीत वेगवेगळ्या किमतीला किती वस्तूचा पुरवठा केला जातो हे ज्या पत्रकाद्वारे दर्शविले जाते किंवा ज्या पत्रकामध्ये दर्शविले जाते
त्याला पुरवठा पत्रक असं म्हणतात. म्हणजे किंमत आणि पुरवठा यातील कार्यात्मक संबंध स्पष्ट करणाऱ्या तक्त्याला किंवा पत्रकाला पुरवठा पत्रक असं म्हणतात. त्यानंतर आहे वैयक्तिक पुरवठा पत्रक, किंवा पहिले आपण वैयक्तिक पुरवठा म्हणजे काय ते पाहू. वैयक्तिक पुरवठा म्हणजे काय, तर विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला बाजारातील कोणत्याही एका विक्रेत्याने केलेला पुरवठा म्हणजे वैयक्तिक पुरवठा होय. आणि वैयक्तिक पुरवठा पत्रक म्हणजे काय, तर विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतीला बाजारातील कोणत्याही एका विक्रेत्याने केलेला पुरवठा दर्शविणाऱ्या पत्रकाला वैयक्तिक पुरवठा पत्रक असं म्हणतात. जसं की आपण उदाहरण जर घेतलं, किंमत आणि पुरवठा 10, 20, 30, 40, 50 रुपये किमतीला 100, 200, 300, 400 आणि 500. म्हणजे अशा पद्धतीने विशिष्ट कालावधीत वेगवेगळ्या किमतीला बाजारातील कोणत्याही एका विक्रेत्याने केलेला पुरवठा दर्शविणाऱ्या पत्रकाला वैयक्तिक पुरवठा पत्रक असे म्हणतात. वैयक्तिक पुरवठा पत्रक म्हणजे काय, तर विशिष्ट काळात वेगवेगळ्या किमतीला, इथे पहा वेगवेगळी किंमत आहे, किती वस्तूचा पुरवठा केला जातो किंवा विक्रेता किती वस्तूचे नग विकावयास तयार असतो ती नगसंख्या म्हणजे वैयक्तिक पुरवठा होय. आणि हे ज्या पत्रकामध्ये दर्शविले जाते त्याला वैयक्तिक पुरवठा पत्रक असं म्हणतात. वैयक्तिक पुरवठा पत्रक म्हणजे काय, विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतीला बाजारातील कोणत्याही एका उत्पादकाने केलेला पुरवठा किंवा कोणताही एक विक्रेता आपल्या वस्तूचे किती नग विकावयास तयार असतो ती नगसंख्या दर्शविणाऱ्या पत्रकाला वैयक्तिक पुरवठा पत्रक असे म्हणतात. वैयक्तिक पुरवठा पत्रक म्हणजे काय, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला बाजारातील कोणत्याही एका उत्पादकाने पुरविलेली नगसंख्या दर्शविणाऱ्या पत्रकाला वैयक्तिक पुरवठा पत्रक असं म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे आपला बाजार पुरवठा पत्रक. बाजार पुरवठा म्हणजे काय, तर विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व विक्रेत्याने केलेला पुरवठा बाजारातील सर्व विक्रेत्याने केलेला पुरवठा म्हणजे बाजार पुरवठा होय. बाजार पुरवठा म्हणजे काय, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व विक्रेत्याने केलेला पुरवठा म्हणजे बाजार पुरवठा होय. आणि बाजार पुरवठा पत्रक म्हणजे काय, तर विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतीला बाजारातील सर्व उत्पादकाने केलेला पुरवठा दर्शविणाऱ्या पत्रकाला बाजार पुरवठा पत्रक असं म्हणतात. जसं की आपण आत्ताच उदाहरण घेतलं होतं, किंमत आणि पुरवठा. आता किंमत घेतली होती आपण 10, 20, 30, 40 आणि 50. आणि पुरवठा, आता बाजारात काही एकच विक्रेता नसतो, बाजारात अनेक विक्रेते असतात. समजा अ, ब, क विक्रेते आहे, तर अ विक्रेत्याचा 100, ब विक्रेत्याचा 100 आणि क विक्रेत्याचा 100. ठीक आहे. 20 रुपये किमतीला सर्वांचे 200, 30 रुपये किमतीला सर्वांचे 300 वस्तूचा पुरवठा आहे. 40 रुपये किमतीला सर्वांचा 400 वस्तूचा पुरवठा आहे. 50 रुपये किमतीला सर्वांचा 500 वस्तूचा पुरवठा आहे. म्हणजे अशा पद्धतीने बाजार पुरवठा किती होईल, बाजार पुरवठा 300, 600, 900, 1200 आणि 1500. पहा,
बाजार पुरवठा पत्रक कशाला म्हणतात? बाजार पुरवठा म्हणजे काय ते पहा. बाजार पुरवठा म्हणजे विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतीला बाजारातील सर्व विक्रेत्याने केलेला पुरवठा दर्शविणाऱ्या पत्रकाला बाजार पुरवठा पत्रक असं म्हणतात. हे आहे बाजार पुरवठा पत्रक. पहा, 10, 20, 30, 40, 50 रुपये किमतीला पुरवठा किती आहे? अ विक्रेत्याचा पुरवठा, ब विक्रेत्याचा पुरवठा, क विक्रेत्याचा पुरवठा. 10 रुपये किमतीला अ विक्रेता 100 वस्तूचा पुरवठा करत आहे, ब विक्रेता 100 वस्तूचा पुरवठा करत आहे, क विक्रेता 100 वस्तूचा पुरवठा करत आहे. म्हणजे अशा पद्धतीने 10 रुपये किमतीला 300 वस्तूचा पुरवठा होतो, 20 रुपये किमतीला 600 वस्तूचा पुरवठा होतो, 30 रुपये किमतीला 900 वस्तूचा पुरवठा होतो, 40 रुपये किमतीला 1200 वस्तूचा पुरवठा होतो आणि 50 रुपये किमतीला 1500 वस्तूचा पुरवठा होतो. म्हणजे अशा पद्धतीने विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतीला बाजारातील सर्व उत्पादकाने केलेला पुरवठा दर्शविणाऱ्या पत्रकाला बाजार पुरवठा पत्रक असं म्हणतात. तर अशा पद्धतीने पुरवठा पत्रक, वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक किंवा वैयक्तिक पुरवठा आणि बाजार पुरवठा तुम्हाला समजला असेल. पुन्हा एकदा सांगतो, पुरवठा पत्रक म्हणजे काय? तर किंमत आणि पुरवठा यांच्यातील कार्यात्मक संबंध दर्शविणाऱ्या पत्रकाला पुरवठा पत्रक असं म्हणतात. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की विशिष्ट काळात वेगवेगळ्या किमतीला वस्तूचा किती पुरवठा केला जातो हे दर्शविणाऱ्या पत्रकाला पुरवठा पत्रक असं म्हटलं जाते. पुरवठा पत्रक झाला. आता आपलं त्यानंतर आहे वैयक्तिक पुरवठा आणि बाजार पुरवठा. वैयक्तिक पुरवठा म्हणजे काय? तर विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला कोणत्याही एका विक्रेत्याने केलेला पुरवठा म्हणजे वैयक्तिक पुरवठा होय. बाजार पुरवठा म्हणजे काय? तर विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उत्पादकाने केलेला पुरवठा म्हणजे बाजार पुरवठा होय. आता वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक. वैयक्तिक पुरवठा पत्रक म्हणजे काय? तर विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतीला बाजारातील कोणत्याही एका उत्पादकाने केलेला पुरवठा ज्या पत्रकात दर्शविला जातो त्याला वैयक्तिक पुरवठा पत्रक असं म्हणतात. आणि बाजार पुरवठा म्हणजे काय? तर विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतीला बाजारातील सर्व उत्पादकाने केलेला पुरवठा ज्या पत्रकात दर्शविला जातो त्याला बाजार पुरवठा पत्रक असं म्हणतात. तर पहा, वैयक्तिक पुरवठा आणि बाजार पुरवठा आणि वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक यावर हमखास प्रश्न विचारला जातो. म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवा. वैयक्तिक पुरवठा पत्रक म्हणजे काय? विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतीला कोणत्याही एका विक्रेत्याने केलेला पुरवठा म्हणजे वैयक्तिक पुरवठा. बाजार पुरवठा म्हणजे काय? विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतीला बाजारातील सर्व विक्रेत्याने केलेला पुरवठा म्हणजे बाजार पुरवठा होय. बरोबर आहे. तर हे तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. आणि हे दुसरं हे द्यायचं. दुसरं फरक तुम्हाला फरक विचारला जाईल. तर पहिला फरक काय? तर पहिला फरक म्हणजे अर्थ. विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतीला बाजारातील कोणत्याही एका विक्रेत्याने केलेला पुरवठा दर्शविणाऱ्या पत्रकाला वैयक्तिक पुरवठा पत्रक असं म्हणतात. आणि बाजार पुरवठा म्हणजे काय? तर विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतीला बाजारातील सर्व उत्पादकाने केलेला पुरवठा दर्शविणाऱ्या पत्रकाला बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतात. आता दुसरा जो फरक आहे, दुसरा फरक हा द्यायचा आहे आपल्याला. हा तक्त्यात द्यायचा आहे. वैयक्तिक मध्ये मी अगोदरचं जे दिलेलं आहे, किंमत, वैयक्तिक पुरवठा पत्रक, किंमत आणि मागणी 10 रुपये 10, 20, 30, 40, 50 रुपये किमतीला आता आपण घेतलं होतं किंमत आणि पुरवठा 10, 20, 30, 40, 50 आणि पुरवठा 100, 200, 300, 400 आणि 500. हा झाला वैयक्तिक पुरवठा. हा दुसरा फरक आहे. हा काय आहे? हा दुसरा फरक आहे. पहिली व्याख्या आणि दुसरा फरक हा द्यायचा. पत्रक वैयक्तिक पुरवठा पत्रक. ठीक आहे. आणि इथे हे बाजार पुरवठा पत्रक. हा दुसरा पॉईंट. हा म्हणजे हे वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि हे बाजार पुरवठा पत्रक.
तर अशा पद्धतीने आज आपण उत्पादन, साठा आणि पुरवठा, त्याचबरोबर पुरवठा पत्रक आणि वैयक्तिक पुरवठा पत्रक व बाजार पुरवठा पत्रक याविषयी माहिती पाहिलेली आहे। या पुढील भागामध्ये आपण पुरवठ्याचा सिद्धांत वगैरे विषयी माहिती पाहत आहोत। तर अशा पद्धतीने आजचा हा भाग इथे संपलेला आहे। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा पुढील व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायचे आहे तर माझ्या चॅनलला भेट देत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। ठीक आहे, धन्यवाद।